तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले। नेमकं काय घडतंय अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार असल्याची माहिती सध्या मिळते। दरम्यान भाजपने आपला मोर्चा आता अजित पवार यांच्याकडे वळवल्याचा आरोप देखील केला जातोय। नेमक्या कोणकोणत्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार? कल्याणी, हे खरं तर विखे आणि पवारांमधलं राजकारण आहे, पण त्याला शेवटी किती नाही म्हणलं तरी महायुतीत अजित पवार आहेत, इकडे VSIची जी संस्था आहे तिथं शरद पवार तळ्यात अध्यक्ष आहेत। आजपर्यंत या संस्थेची कधीही शासकीय चौकशी लागलेली नाही, पण पहिल्यांदा ती लागली। मी चौकशीत काय निघेल नाही गेल तो पुढचा भाग झाला, पण एक संदेश द्यायचा असतो। काही राजकारणामध्ये काही सिम्बॉलिक ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, जेणेकरून समोरच्याला आपण त्रास देणं म्हणता, कुरघोडी म्हणता, अशा ते प्रकारच्या चौकशा असतात। ही त्यातलीच चौकशी वाटते, कारण हे जे झालं असं 30 तारखेला 30 सप्टेंबरला साखर गाळप हंगामाची मंत्री समितीची मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष झाली, मुंबईत मंत्रालयात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये विखे पाटलांनी म्हणजे ज्यावेळेस अजित पवारांनी VSIसाठी अधिक अनुदानाची मागणी केली, त्या विखे पाटलांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही पहिलं सगळ्या साखर कारखान्यांकडून प्रति टन 1-1 रुपये अनुदान घेता, शासनाकडे तेवढंच त्याच्या कंपॅरेटिव्हली तेवढंच अनुदान मिळतं। म्हणजे प्रत्येक कारखान्यात म्हणजे साधारण गेल्या वर्षी 8.5 लाख टन ऊस गाळप झाला, तर तेवढे 8.5 कोटी शासनाकडनं VSIला मिळालेले, आणि जवळपास कारखाने प्रति टन तेवढंच देतं, पण काही कारखाने देतात, काही नाही देत। तर त्याचा पहिला तुम्ही हिशोब द्या, तुम्ही त्या पैशाचं काय केलं, असा प्रश्न विखे पाटलांनी त्या बैठकीत उपस्थित केला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलं, ठीक आहे साखर आयुक्त त्याची चौकशी करते, आणि ते त्या मिटिंगच्या प्रोसिडिंगमध्ये आलं 30 तारखेचा निर्णय। त्यानंतर VSIला प्रोग्राम झाला, अजितदादांनी सादरीकरणही केलं, पण ते प्रोसिडिंग रात्री बाहेर आल्यानंतर याच्या सगळ्या बातम्या आल्या, आणि या निमित्ताने साहजिकच त्याला राजकीय रंग मिळाला, राजकीय वळण मिळालं, आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पण पहिल्यांदा पवारांच्या आधिपत्याखालील VSI संस्था शासकीय चौकशीच्या फेऱ्यात आली, हे कुणीही नाकारू शकत नाही। भले मग ते साखर आयुक्ताकडून होणारी चौकशी असेल किंवा इतर काही असेल, पण या निमित्ताने महायुतीतच कुरघोडीचं राजकारण आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच चंद्रकांत, हे सगळं कुरघोडीचं राजकारण आहे की चौकशी अंती काहीतरी समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।